सांग भाल माझे बंडाचा धनगरी ढोल तेथील वंजारी मताचा कौल माळी बांधल सत्तेचा मूल बाळासाहेबांची गर्जना स्वराज्याची घोषणा बारा बंधुती येथील पुढी वंचित 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 आणि वंचित 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 बहुजन आघाडी विडोंबारी बंधारी आदिवासी होईल नामदार कुलभट्ट्यांना बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपा करून जास्तीत विनंती करू नका ज्यांचे व्यासपीठवर उमेदवार आणि मान्यवरांच्या व्यतिरिक्त कृपया करून आपण जागा करू नका मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या कार्यकर्त्याच्या स्टेजवर काही काम नसेल त्यांनी कृपा करून बाळासाहेबांसाठी मोकळा करावा. हॅलो कृपा करून स्टेजवर सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कृपा करून खाली व्हा. कुणाचं जर नाव घेतलं तर त्यांचा मान सन्मान कमी होईल तर कृपा करून मला नाव घ्यायला बरी कृपा करून मला सर्व पदाधिकाऱ्यांनी खाली यावं. फक्त हा स्टेज उमेदवारांसाठी आहे याच्यानंतर इतरांनी सर्वांनी खाली यावं. कृपा करून शांततेने सहकार्य करावं. मला नाव घेण्याची वेळ येऊ देऊ नका. कृपा करून खाली यावं. कृपा करून खाली यावं. फक्त उमेदवार खाली या खाली बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करावे. बाकीच्यांनी कुणीही पुढे जाऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचनंतर माजी मंत्री माननीय नसूनकर साहेबांना मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पुष्पार्पण करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कृपया हा जो गोंधळ दिसतो हा आपल्या सभ्यतेला हा आपल्या पक्षाला शोभनीय नाहीये. मी विनंती करतो की जे कोणी लोक समोर स्टेजच्या आजूबाजूला असतील ज्यांना कोणाला साहेबांना ऐकायचं असेल कृपया करून शांत बसावे. कुणीही आरडाओरडा करू नये. करून शांततेचं सहकार्य करावं. सगळ्यांना विनंती आहे. जमलेला जनसमुदाय या जनसमुदायाला बाळासाहेब आंबेडकर इथं भेट देण्यासाठी आलेले आहेत तर मी कृपया सगळ्यांना विनंती करतो आपण शांततेचं सहकार्य करावं.
कृपया शांत राहा. बाळासाहेबांना थोडाच वेळ संत सैनिक दलाचे सावधान. वंचित बहुजन आघाड़ी प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जी को जनरल सलामी देंगे. सलामी दो. जय भीम, जय भीम, जय भीम. Flag bow. Flag Bible. कृपया शांतता राखा. वेळेच्या अभावी आपल्याला बाळासाहेबांचं मार्गदर्शन इथं ऐकायचं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण शांततेचं सहकार्य कराल, शांततेचं सहकार्य कराल. स्टेजवरनं जरा खाली उतरा. मी प्लीज नाही. मी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष सागरभाई गवई यांना मी विनंती करतो की आपल्या सगळ्यांचा श्वास आदरणीय बाळासाहेब आंबेडकर इथे उपस्थित राहिलेले आहेत. तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी सागरभाई गवई यांना विनंती करतो की आपण बाळासाहेबांना शिव प्रतिमा शाल देऊन यांचं भव्य स्वागत करावं. टाळ्या वाजवा, टाळ्या. ते गाणं वाजवलं काहीतरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि घाटकोपर जो पूर्वी कुर्ला विधानसभा होता आणि या विधानसभाचे कार्यसम्राट आदरणीय महाराष्ट्राचे माजी मंत्री वसीम खान साहेब यांचा वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे इथं सत्कार होत आहे. तर मी या सत्कार करण्यासाठी विश्वास सरदार साहेब, उमेश जाधव साहेब, बिपिन गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की नसीम भाईचा इथं सत्कार करावा. हे मित्रांनो, बिपिन गायकवाडजी, नसीम भाई आगे बढ़ो. सर काँग्रेस पार्टीचा सगळ्यांना जो वार्ड क्रमांक 123चा उमेदवार युवा नेतृत्व ज्यांना सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना जे आतुरतेने वाट पाहत आहोत तो वार्ड क्रमांक 123चे उमेदवार पुन्हा करून गर्दी पाठी करा. सगळ्यांना विनंती गर्दी पाठी करा. वार्ड क्रमांक 123चे उमेदवार माननीय रामगोविंद भाई यांना मी विनंती करतो की आपल्या जमलेल्या वार्डला आपण संघटित करावं. सर्वांना सप्रेम जोडून मंचकावर उपस्थित आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य श्री प्रकाश आंबेडकर जी, काँग्रेस पक्षाचे
या विभागाचे माजी आमदार CWC सदस्य व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री नसीम खान आणि मंचवर उपस्थित सर्व उम्मीदवार भाइयों बहनों और दोस्तों, आप एक दो मिनट शांति। आप चाहेंगे तो राम आएंगे, आप चाहेंगे तो, और राम आएंगे तो पाक साइड के भाग जाग जाएंगे। तो आपको इस राम को लाना है। आपको दो तीन बात बोलना चाहेंगे दोस्तों। चुनाव है, चुनाव का टाइम है, आपके पास बहुत लोग आएंगे, मत मांगने आएंगे, लेकिन आपको एक चीज याद रखना है। मैं जानता हूं यहाँ पर उपस्थित सभी लोग, आप सभी लोगों के पास संतान है। सभी लोग जब भगवान से संतान मांगते हैं तो लायक संतान मांगते हैं। सबकी उम्मीद ये होती है कि हमारा संतान, हमारा बच्चा जब बड़ा होगा तो लायक होगा, हमको आगे लेके जाएगा, हमारी सुख दुख में हमारे साथ रहेगा। इस समय नगर सेवक का जो चुनाव है, ये 5 साल के लिए अपना संतान चुनते हो, आप अपना बच्चा चुनते हो। अगर आपने लायक संतान चुना तो आपकी सेवा करेगा, आपके साथ रहेगा, आपके सुख दुख में आपका काम करेगा। अगर नालायक संतान चुने तो आपको छोड़ के हट जाएगा, अपनी अय्याशी में मस्त रहेगा, आपको भूल जाएगा। तो नालायक संतान चुनोगे कि लायक संतान चुनोगे? तो लायक संतान कौन है दोस्तों? बहुत बड़े बड़े लोग यहाँ पर उपस्थित है। आज हमारा सौभाग्य है कि हमारे बीच में प्रकाश आंबेडकर जी पाक साइड में पहली बार आए हैं। मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ उनका। उनके साथ हमारे नसीम भाई जी आए। खाली एक चीज बताना चाहूंगा कि पाक साइड को क्लस्टर डेवलपमेंट में डाल दिया गया है। क्लस्टर डेवलपमेंट का मतलब ये होता है कि जब भी गवर्नमेंट चाहेगी बिना आपके सम्मति से आपका घर हटा देगी, आपकी सम्मति उसके लिए नहीं लगेगी। और आप अगर अपात्र रहोगे तो आप अपील कोर्ट में भी अपील नहीं कर सकते हो। जो पैसे बंटने का काम चल रहा है, अभी जो पहले के प्रवक्ताओं ने बताया कि यहाँ पैसे बांटे जा रहे हैं, बीजेपी के लोग, बाकी लोग पैसे बांटने का काम कर रहे हैं। आपको ये समझना पड़ेगा कि ये पैसा उनका नहीं, बिल्डर के थ्रू आ रहा है। और बिल्डर 1000-2000 में आपका मत नहीं खरीद रहा है, आपका घर खरीद रहा है। आपका घर खतरे में है। अगर अपना घर बचाना है तो वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस के सभी उम्मीदवारों को आपको जिताना पड़ेगा। मैं 2 शब्द बोल के अपने वाणी को आराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद। मी यापुढे काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान साहेब यांना विनंती करतो की आपण त्या जाहीर सभेला संबोधित करावे। आजच्या या प्रचार सभामध्ये उपस्थित बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय प्रमुख, माजी खासदार आदरणीय प्रकाश आंबेडकर जी, या विभागातील स्थानीय नेते आणि वंचित बहुजन काँग्रेस पक्षाचे संयुक्त उमेदवार श्री राम गोविंद यादव आणि व्यासपीठावर उपस्थित आमचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री शाह, केतन शहाजी, बहुजन वंचित विकास आघाडीचे मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व आजूबाजूचे उमेदवार, सागर गवईजी आणि सर्व इथे उपस्थित सगळ्यांचं नाव यायला गेलो तर खूप वेळ जाईल। आम्हाला बालासाहेबांना आम्हाला आणि तुम्हाला सर्वांना ऐकायचं आहे, म्हणून मी संक्षिप्त मध्ये आपला वक्तव्य इथे देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, हा वर्षानगरचा एरिया खूप मागासलेला होता 2000 पूर्वी। 1999 मध्ये मी पहिलीचदा आमदार झालो, मंत्री झालो या राज्यामध्ये। आपल्याला आठवण असेल की या भागामध्ये पाणी नव्हता, पाण्याची टाकी बनवण्याची सुरुवात तुमचा आशीर्वाद घेऊन नसीम खाननी या विभागामध्ये केलेला आहे। आठवण आहे की नाही आहे? डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना संरक्षण भीत बांधण्याचं काम, पाया वाटप देण्याचं काम आणि आजूबाजूचे जेवढे बौद्ध विहार आहेत सर्व बौद्ध विहार विकसित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नसीम खाननी तुम्हाला करून दिलेला आहे। शौचालय असो, गटार असो,
बाळासाहेब मंत्र्यांचं काम गटर आणि शौचालय बनवण्याचं नसतो, पण इथे याच्यापूर्वी जे नगरसेवक होते सगळे नालायक, हप्तेखोर. डबल माला कुठे बनतोय, घराचं दुकान कुठे होतोय, सगळे वसुलीबाज. आता तुम्हाला एक अवसर मिळालेला आहे, तुम्हाला एक अवसर मिळालेला आहे. गौतमनी जसं सांगितलं, बाकीच्या कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आपला एकच लक्ष असला पाहिजे, गॅसच्या बाटलावर शिक्का मारायचा आहे आणि राम गोविंद यादवला भरघोस मताने आपल्याला महानगरपालिकामध्ये निवडून द्यायचं आहे. हा निवेदन करण्यासाठी नसीम खान तुमच्यामध्ये आज आलेला आहे. मित्रांनो, अनेक चर्चा इथे झालेली आहे. आमचा गौतम सांगत होता संविधानाबद्दल. मी नेहमी सांगत असतो, जर ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान नसतं तर नसीम खान सारखा माणूस राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाला नसतं. आणि ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, गुजरातचा चाय विकणारा माणूस देशाच्या पंतप्रधान आला नसता, झाला असता का? आणि तुम्ही मागच्या लोकसभामध्ये म्हणत होते 400च्या पार आल्यानंतर संविधान बदलून टाकू. तुमचा बापाचा राज आहे का या देशाचे संविधान बदलण्याचा? खबरदार, संविधान बद्दल जर कोणी अशा प्रकारची गोष्टी केली तर या देशाच्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणीही सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. जेव्हा जेव्हा निवडणुका येतोय, कभी कटोगे तो बटोगे, हिंदू मुसलमान, शमशान कब्रस्तान, लव जेहाद, ओट जेहाद, लेंग जेहाद, अशा प्रकारचे भावनिक गोष्टी करून भावनेमध्ये भावनिक मतं घ्यायचं, सत्ता स्थापित करायचं, मताची चोरी करून सत्ता स्थापित करायचं आणि सत्यातून पैसा कमवायचा आणि पैशाच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचा जो धंदा भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सुरू केलेला आहे, या संपवण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी आपण सर्वांनी तयार राहायला पाहिजे. एक चांगली सरकार, चांगला नगरसेवक, चांगला आमदार जेव्हा येतोय तेव्हा विकास होतोय. बाळासाहेब, आपल्याला आठवण असेल 2014 मध्ये मी या राज्यामध्ये वस्त्रोद्योग मंत्री झालो. 2014 मध्ये मी या राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्री झालो. इंदू मिलचा विषय होता, केंद्राची मिल होती, आपल्याला सुद्धा माहितच आहे. आपण सुद्धा खूप प्रयत्न करत होता. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वस्त्रोद्योग विभागातून मी बैठक लावली, मी मंत्री म्हणून, आणि पहिला प्रस्ताव पास केला महाराष्ट्र सरकारच्या वस्त्र विभागाच्या माध्यमातून की इंदू मिलची जेवढी जागा आहे सर्व जागा बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकासाठी केंद्र शासनाने दिला पाहिजे. हा ठराव पास करून आम्ही दिल्लीला पाठवलो. आणि त्यावेळेचे आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. आम्ही सर्व दिल्लीला गेलो, सोनिया गांधीजींना भेटलो, बाळासाहेबांचा मुख्य त्याच्यामध्ये वाटा होता. सर्व जेवढे नेते, सगळे नेते जाऊन भेटलो आणि मॅडमनी ताबडतोब पंतप्रधानांना फोन करून सांगितलं की मुंबईचे इंदू मिल बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा निर्णय आणि आदेश आणि निर्देश ताबडतोब दिला पाहिजे. हा निर्णय आम्ही सर्वांनी करून घेतला. विकासाचं काम, मुंबईचा चेहरा मोहरा बदली करण्याचं काम, देशाची पहिली मोनो रेल आम्ही आणला. या राज्यामध्ये मेट्रो रेलचा जाल, पहिली मेट्रो 1 आम्ही आणला मी मंत्री असताना. घाटकोपर ते अंधेरी वर्सोवा, मेट्रो 2, मेट्रो 3, मेट्रो 4, 10 मेट्रो मुंबईमध्ये आणण्याचा निर्णय स्वर्गीय विलासराव देशमुख सरकार असताना आम्ही सर्वांनी केला. सीलिंग ब्रिजचं काम आम्ही केलं, सीलिंग आम्ही केला, फ्रीवे आम्ही केला. आणि हे म्हणताय की मुंबई आम्ही बदलू, मुंबईचा विकास आम्ही करू. अरे तुम्ही विकास करणारे लोक नाही, तुम्ही भ्रष्टाचार करणारे लोक आहोत. 200 कोटीचे टेंडर 400 कोटी मध्ये द्यायचं आणि भ्रष्टाचार करायचा. बाळासाहेब, आता
करप्शन भ्रष्टाचारची परिभाषा ह्या लोकांनी बदललेली आहे. आता व्हाईट करप्शन सुरू झालेला आहे. व्हाईट करप्शन करताय ते लोक. तुम्ही तुमचा पैसा ज्या विविध प्रकारच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये महानगरपालिकामध्ये आपण देतायत, त्या पैशाचा उपयोग तुम्हाला नागरिक सुविधा देण्यासाठी केली पाहिजे. हे यांचा कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. परंतु सर्व पैशांचा भ्रष्टाचारच्या माध्यमातून सर्व पैसा लुटण्याचं काम हे लोक पाप करत आहेत. आणि हा वाचवण्याची लढा आम्ही सगळे लढत आहोत. संविधान असो, लोकशाही असो, संविधान वाचेल, लोकशाही अबाधित राहील, तरच हा देश पुढे जाणार आहे. बंधुत्व मजबूत होईल, तरच हा देशामध्ये चांगला वातावरण राहील. आणि विकास करणारे जनप्रतिनिधी निवडून आणण्याची जबाबदारी आता तुमच्या सर्वांवर आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडी सोबत आलेली आहे. समजून घ्या, बाळासाहेब सोबत आहेत. आता बाळासाहेब सोबत आहेत. सर्वांनी एकजुटीने एक ताकदीने से कोणी काय लालच देत असेल, काय करत असेल, काय गिफ्ट देत असेल, काय देत असेल, आज शिलाई मशीन, ग्राइंडर, मिक्सर अशा प्रकारच्या वाटपचा धंदा सुरू आहे. देत असतील तर घेऊन टाका, पण मत देऊ नका. मतदान कोणाला करणार? कोणाला? आता गॅस बाटला कोविड मध्ये बघितला ना, जर ऑक्सिजन मिळाला नसतं तर काय झालं असतं? ऑक्सिजन साठी, गॅस बाटलासाठी किती आपण रडायचं, फिरायचं. आता चांगल्या प्रकारच्या निशाण त्या गाडीचा आहे. आणि काँग्रेसचा हातचा पंजा जिथे जिथे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत, जिथे जिथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, जिथे जिथे गठबंधनचे उमेदवार आहेत, सर्वांना 15 तारीखला काँग्रेस आणि गॅस बाटल्याच्या निशाणीवर आपण बटन दाबून भरघोस मताने मुंबई महानगरपालिकामध्ये निवडून जा, जेणेकरून आपला हक्काचा महापौर येईल आणि मुंबईच्या चेहऱ्यामोहरा बदलण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू. एवढंच आवाहन मी आपण सगळ्यांच्या समोर करतोय. आणि मी आपण सर्वांना आणि इथे व्यासपीठावर बसलेले सर्व उमेदवार पुढच्या कालासाठी शुभेच्छा देतोय. आणि बाळासाहेबांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी वेळातून वेळ काढून आज इथे आपल्यामध्ये आलेले आहेत. मी परत आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद नसीम खान साहेब. यानंतर बहुजनांचे नेते, ओबीसी आरक्षणाचे जनक, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो की या उपस्थित जनसमुदायाला आपण संबोधित करावे. आणि ज्यांनी आपल्या समोर असणारं वक्तव्य केलं, असे असणारे माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे असणारे ज्येष्ठ नेते, हॅलो नसीम खान जी, त्याच्याच बरोबर घाटकोपर जिल्हा काँग्रेस कमिटीचे असणारे अध्यक्ष, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्वच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे असणारे कार्यकर्ते, नेते मंडळी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, कॉर्पोरेशनची निवडणूक आहे. ही वस्ती माझ्यासारख्याला नवीन नाही. 1978 पासून ही ज्यावेळेस बसली,
इथून इथे असणारे किती मर्डर झाले असेल तर त्याची माहिती मी देऊ शकतो. आपसात झालेले मर्डर, सेनेबरोबर झालेले मर्डर, बाहेरच्यांबरोबर झालेली असणारी व्यवस्था. पण इथं काय चेहरा मोहरा काय बदलला नाही. बदलला ती एकच गोष्ट की सभेला एक जागा होती ती गेली अशी असणारी परिस्थिती आहे. आता असणारं जे सांगण्यात आलं की क्लस्टर डेव्हलपमेंट खाली असणारा काही मुंबईचा भाग गेलाय. मी असं म्हणेन की मुंबईमध्ये कुठे कुठे मोकळ्या जागा आहेत आणि कुठे कुठे निर्माण होऊ शकतात याची माहिती फार कमी जणांना आहे. आज आपण असताना बघतो की इथला असताना बोंबाबोंब चाललेली आहे की मराठी माणसाचा असणारा टक्का कमी झाला. मी त्या सगळ्यांना विचारतो की हा टक्का वाढवण्याचा प्लॅन तुमच्याकडे आहे का, एवढं सांगा. तुमच्याकडे प्लॅन असेल तर सांगा की तुमच्याकडे प्लॅन आहे. नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. मुंबई ही एखाद्या मुलीला मागणं आलं आणि ते ठरलं तर त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट ठरते. काय ठरते? हुंडा. मुंबई ही सुद्धा हुंड्यातली आहे. म्हणून म्हटलं की मुंबईचा इतिहास फार जणांना माहिती नाही. मुंबई ही पोर्चुगीजनी इंग्लंडच्या राजाने पोर्तुगीजच्या राणीशी लग्न केलं त्यावेळेस मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती. ब्रिटिशांना मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती. आणि म्हणून आपण बघत असाल की मुंबईवरती 3 जणांचा अधिकार आहे. एक केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा. ज्याला कोणाला असणारा मराठी माणसाचा टक्का वाढवायचा असेल तर त्याच्या अखत्यारामध्ये येते महानगरपालिकेची असणारी जागा आणि मोठ्या प्रमाणात. आम्ही असणारं या ठिकाणी कॉर्पोरेशन मध्ये ज्यांची सत्ता होती, त्यांना आम्ही असणारं विचारतो की या महानगरपालिकेच्या जागेचा उपयोग जे आज आपण बोंबलताय की मराठी माणसाचा असणारा टक्का कमी होत चाललाय त्याच्या हाऊसिंगसाठी आणि त्याला बसण्यासाठी आपण का वापरलं नाही याचा असणारा 20 वर्षाचा खुलासा दिला आता अधिक चांगला आहे. एका बाजूला या व्यवस्थेमध्ये आपण बघितलं तर व्यापार हा इथला मराठी माणूस कमी करतो. तो व्यापार करतच नाही असं म्हटलं तर अधिक चांगलं. आणि म्हणून जसं महागाई वाढत गेली तसं मुंबईचं स्वरूपही वाढत गेलं आणि बदलत गेलं. मुंबईचं स्वरूपही बदलत गेलं आणि त्या बदलत्या स्वरूपामध्ये इथे राज्य शासन असेल किंवा महानगरपालिका असेल
यादी स्थानिक माणसाला जागा मिळावी, स्पेस मिळावं, त्यांनी या ठिकाणी राहावं अशा रीतीचा उपयोग झाला नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथे काँग्रेसच्या वतीने आणि आपल्या वतीने असताना एक सांगतो की महानगरपालिका असणारी जी जागा आहे, ओपन स्पेस आहे, ही ओपन स्पेस आणि मोकळ्या कॉर्पोरेशनच्या जागा ज्या आहेत, या जागा हा मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी वापरल्या जातील, हे आपण असताना लक्षात घ्या. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही गिरणी कामगारांना घरं देतो. तुम्ही गिरणी कामगारांना घरं कुठे देताय? तर त्यांच्या योजनेप्रमाणे वाशिंदला देतात आणि वाशिंदा जी घरं बांधली जात आहेत त्याचा असं सांगितलं जात आहे, त्याचा असताना सांगितलं जात आहे की आता 2 लाख भरा आणि पूर्ण झाली की 11 लाख भरा, आम्ही तुम्हाला असताना घरं देतो. त्या योजनेमध्ये नसीम खान आहेत, त्यांनाही माहिती आहे की 33-33-33 असा असताना हिशेब होतो. केंद्र शासनाला 33% जाईल, राज्य शासनाला 33% जाईल आणि महानगरपालिकेला 33% जाईल. पण महानगरपालिकेच्या वाट्याला 33% कधीच आली नाही. जे कोणी मंत्रिमंडळ बसलं, त्यांनी हिशेब असा केला की मिलची जी जागा आहे, जे बांधकाम केलेलं आहे, त्याला हा फॉर्म्युला लागणार नाही, पण ओपन स्पेस आहे त्याला फॉर्म्युला लागेल, अशी असणारी परिस्थिती. म्हणजे इथे काम सगळं बिल्डरांना खाण्यासाठी होतं, अशी असणारी परिस्थिती आहे. नसीम खानला एक माहित नसेल की ही जी SRA ची स्कीम निघाली, विलासराव देशमुखांच्या कालावधीमध्ये निघाली, ही पहिल्यांदा निघालेली स्कीम अशी होती की सरकारी एजन्सी त्याचा बांधेल. का त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि विलासराव आग्रह धरला होता की तुम्हाला इतिहासामध्ये जायचं असेल, आज जसं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं जातं, नेहरूंचं नाव घेतलं जातं, इंदिरा गांधींचं नाव घेतलं जातं, तसं तुमचं नाव जर तुम्हाला असणारं इतिहासामध्ये अजरामर करायचं असेल तर ही मुंबईतली असणारी SRA आहे आणि या SRAला अंमलबजावणी करायची असेल तर ती हाऊसिंग डिपार्टमेंट किंवा माडा या 2 पैकी एक त्या ठिकाणी करतील, अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैव मी असं म्हणेन की त्या फाईलचं काय झालं हे आपल्याला न सांगितलेलं बरं, एवढंच मी त्या ठिकाणी मांडतो. शासनाला निधी जाण्याच्या ऐवजी तो बिल्डरांना निधी गेला, हे आपण लक्षात घ्या. शासनाच्या खिशामध्ये निधी गेला पाहिजे होता, प्रॉफिट गेला पाहिजे होता, तो न जाता तो आता असणारा बिल्डरांकडे चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हा नसीम खान आपण ट्रेंड बदलला पाहिजे, हे लक्षात. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते पंतप्रधान झाल्यानंतर, ते म्हटले मी राजा आहे, मी राजा आहे, पण माझं राज्य कसं आहे की माझे जे सैन्य आहे त्या सैन्याला पगार विरोधक देतोय, माझ्या सैन्याला पगार विरोधक देतोय आणि त्याचा मी असणारा पंतप्रधान. आणि त्यांनीच प्रश्न उपस्थित केला की माझे विरोधक जर त्याला पगार देत असेल तर हे सैन्य माझ्याशी इमानदार कशा रीतीने राहणार. मित्रो, आजची असणारी परिस्थिती, एक बोर्ड लावलेला मी बघितला त्या ठिकाणी की महानगरपालिकेचे 92,000 कोटी जे आहेत
ते फिक्स डिपॉझिट मध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी हा निधी 2,10,000 कोटीचा होता. 2,10,000 कोटीचा होता फिक्स डिपॉझिट मध्ये. महानगरपालिका तुमच्या टॅक्सेस वरती चालत नाही हे मी सांगतो. महानगरपालिका ही असणारी इंटरेस्ट वरती चालते अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक करारनामे महानगरपालिकेमध्ये केले असल्यामुळे त्याची असणाऱ्या बारकाईने मला जाणीव आहे. तुम्ही भरणारा टॅक्स नसीम खानने जसं म्हटलं लूटमारासाठी वापरला जातो, त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि ते जर बदललं तर या मुंबईचं असणारं स्वरूप आपण असणारं या ठिकाणी बदलू शकतो हे आपण लक्षात घ्या. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे. माझं आव्हान आपल्याला या ठिकाणी राहणार आहे. मुंबईमध्ये येणारा माणूस हा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी येतो. आणि आता आपण बघत असाल की मुंबईमध्ये उदरनिर्वाह करणं हा असताना कथित होत चाललाय. याचं कारण की मुंबई हे एक बदलतं स्वरूप आहे. पूर्वी रेल्वे होती त्याच्यात कामगार होता, मिल होती त्याच्या कामगार होता, इथं असणारा बोटी तोडण्याचा कारखाना होता त्याच्यामध्ये होता, त्याच्यानंतर पोर्ट्रस होतं पोर्ट्रस मध्ये कामाला होतं. इथलं सगळं बाहेर व्हायला लागतं. मुंबई एक स्थिर राहणार नाहीये, मुंबई ही बदलत राहणार आहे. आणि आता जगातली माणसं म्हणजे इथल्या असणाऱ्या जगातली माणसं हे भारताला किंवा मुंबईला एक आर्थिक दृष्टिकोनातून सेंटर व्हावं अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष असणारं ते करू शकणार नाही हे लक्षात घ्या. आणि एकदा हे आर्थिक सेंटर झालं तर या शहरामधली असणारी जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. जशा समुद्रातल्या लाटा आहेत तशाच रीतीने या मुंबईच्या विकासाच्या सुद्धा लाटा आहेत. या मुंबईच्या विकासाच्या सुद्धा लाटा आहेत. नव्या लाटेला तुम्ही असणारा जर वाव दिला नाही, नव्या लाटेला तुम्ही असणारा वाव दिला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा माणसाचे हाल व्हायला लागतात आणि विकास जो आहे तो थांबतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की धर्म हे आवश्यक आहे. महात्मा फुलेंनी सुद्धा धर्म हा आवश्यक मानला. कुठला धर्म हा त्यांनी नंतर सांगितलं. महात्मा गांधी असेल यांनी सुद्धा असणारा धर्म आवश्यक आहे हे या ठिकाणी मांडलं. बाबासाहेबांनी सुद्धा इथला असणारा धर्म आवश्यक आहे हे मांडला. पण कुठला त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक माणसाने ठरवलं. महात्मा फुलेंनी सत्य धर्माची असणारा स्थापना केली. महात्मा गांधींनी असणारा वर्णाश्रमचा असणारा धर्म प्रसार करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा असणारा प्रसार या ठिकाणी केला. धर्म हा कोणी नाकारलेला नाही. पण आपण बघत असाल की धर्माच्या नावाखाली या ठिकाणी स्तोम माजवल्या जाते आणि स्तोम माजवून इथे दंगली कशा होतील, माणसांची मनं कशी दुबकतील याचाच प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की जे धर्माचे येऊन सांगतात
त्यांना एवढंच म्हणा की तुमचं जेवढी सत्ता आणि संपत्ती जी आहे ती पहिल्यांदा देशाला अर्पण करा आणि मग धर्माचा असताना स्टोम मागवायला सुरू. कारण का त्यांची संपत्ती त्यांनी देशाला अर्पण केली, त्यांची संपत्ती त्यांनी देशाला असताना अर्पण केली, तर आपल्याला असणार त्याच्यातून उद्योग उभा करता येईल, व्यवसाय उभा करता येईल आणि जो बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला हाताला काम देता येईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांना म्हणायचं की बाबा आम्ही सगळं करायला तयार आहोत, पहिल्यांदा तुझी संपत्ती देशाला दान करून दे, अर्पण करून दे, तिजोरीमध्ये जाऊ दे, अशी असणारी परिस्थिती आहे. मुंबई सारखं शहर हे 2 महिन्यामध्ये तुम्हाला खाली करावं लागणार आहे. मी म्हणत नाहीये, 1-1.5 महिन्यापूर्वी आर्मी चीफचा असणारं एक स्टेटमेंट होतं. सिंधूरचं संपल्यानंतर 1.25 महिन्यानंतर त्यांनी केलेलं असणारं स्टेटमेंट होतं. आणि ते स्टेटमेंट काय होतं की येत्या 2-4 महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा युद्धाला सामोरे जावं लागेल. करणारा कोण आहे तर आर्मी चीफ आहे. आर्मी चीफ त्यांनी असं केलं की 2 महिन्यानंतर असं 2-3 महिन्यामध्ये दुसऱ्या युद्धाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आर्मी चीफ कधी स्टेटमेंट करत नाही, पण त्याला करावं लागलं. याचं कारण आर्मीचा दृष्टिकोन वेगळा आहे, म्हणजे वेगळा झालाय आणि शास्त्राचा दृष्टिकोन वेगळा झाला. पंतप्रधान आपण बघत असाल की म्हणतात की चायना माझा मित्र आहे, भारताचा मित्र आहे. तुम्ही युट्यूब वरती जाऊन बघा, तुम्हाला हे स्टेटमेंट मिळेल की चायना हमारा दोस्त है, मित्र है, उससे कोई डरने की बात नहीं. हे नरेंद्र मोदी म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला चीफ ऑफ आर्मी स्टाफ हा येऊन असताना म्हणतो की चायना आमचा दुश्मन आहे, एनिमी नंबर 1 आहे. पाकिस्तान नंतर कोण असेल तर चायना आहे आणि त्याच्याशी सुद्धा आम्हाला कदाचित युद्ध करावं लागेल. ही स्टेटमेंट आहे. पहिल्यांदाच 70 वर्षाच्या व्यवस्थेमध्ये आर्मी एक वेगळी भाषा बोलते, आणि पंतप्रधान शासन जे करतंय ती वेगळी भाषा बोलते. हे आपण लक्षात घ्या. वेगळी भाषा बोलते. दोघांच्या बोलण्यामधलं अंतर आहे. हे अंतर फार घातक असेल त्या ठिकाणी. हे अंतर फार घातक आहे. आणि त्याचं कारण असेल तर त्याचं कारण या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री किंवा ज्याला गाठ्या आणि फाफडा असा म्हणत असतो, हे दोघं कारणीभूत आहे. एकाला पंतप्रधान व्हायचं आणि दुसरा झालेला पंतप्रधान याला विश्वगुरु व्हायचं. अगोदरच 3 विश्वगुरु बसलेले आहेत. एक पुतिन आहे, दुसरा डोनाल्ड ट्रम्प आहे आणि तिसरा असणारा चायनाचा आहे. आता हे तिघं कसं सहन करतील? डोनाल्ड ट्रम्प तर म्हणतो मी तुला बघूनच घेणार आहे. त्यांनी 2 दिवसापूर्वी व्हेनेझुएलाच्या असणाऱ्या अध्यक्षांनी त्याच्या बायकोला उचलला आणि अमेरिकेत नेऊन ठेवला आणि सांगितलं आम्ही जिंकलं म्हणून. ही जी युद्धाची जी जड आहे
ती नरेंद्र मोदी आहे हे लक्षात घ्या. आणि हे युद्ध टाळायचं असेल आणि हे युद्ध टाळायचं असेल तर हे तुमच्या हातामध्ये आहे हे लक्षात घ्या. हे युद्ध टाळायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर योग्य मतदान दिलं, व्यवस्थित मतदान दिलं तर हे युद्ध टाळलं जाऊ शकतं. हे युद्ध का केलं जातंय? हे युद्ध जे केलं जाते त्याचं कारण आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की रशियाचं कच्चं तेल आपण जगाला विकतो. रशिया विकू शकत नाही म्हणून त्याच्यातून नफा येतोय. ट्रम्प असा म्हणतोय की हा नफा भारतीयातल्या गरीब माणसाचा फायदा होतोय की एका माणसाचा फायदा होतोय हे तो मोदीला विचारतोय. ट्रम्प मोदीला असताना विचारतोय की तुम्ही रशियाचं तेल जे विकताय आणि त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा भारतीय नागरिकांना होतोय की एकाच माणसाला होतोय ते सांगा. फायदा कोणाला होतोय? फायदा होतोय रिलायन्सला. अदानी अजून आलेला नाही, अंबानीच आहे फक्त. आणि छोटा मोठा फायदा नाहीये तो. दर वर्षाला 44,000 कोटीचा असताना फायदा आहे. भांडण इथंच आहे. ट्रम्प असा म्हणतोय की हे जर 44,000 कोटी भारताच्या तिजोरीमध्ये गेले असतं तर भारतीयांना पेट्रोल आणि डिझेल अर्ध्या किमतीत मिळालं असतं. आज 105 आहे, 50 रुपयाला मिळालं. डिझेल 80 रुपये 40 रुपयाला मिळालं असतं. आम्ही असताना युद्ध थांबवायला बघतो आणि मोदी जो आहे तो अंबानीला श्रीमंत करायला निघालेला आहे. आणि ते म्हटले हे आम्ही चालू देणार नाही, हे आम्ही चालू देणार नाही. आता कमांड मोडायचं असेल मोदीचं तर ट्रम्पला काय करावं लागणार? ट्रम्पला काय करावं लागणार? पाकिस्तानला हत्यारं द्या ही जी चालू झालेली आहे. आणि 2 महिन्याचं असताना जी युद्ध आर्मी चीफनी सांगितलेलं आहे ते पाकिस्तान बरोबरच आहे. हे भांडण तुम्हाला थांबवायचं आहे का? हे युद्ध थांबवायचं आहे का? मग बीजेपीच्या विरोधात मतदान द्यावं. का ट्रम्पला मोदीचं काय करायचंय? जिरवायची आहे. बरोबर. तुम्ही जिरवली तर ट्रम्प काय म्हणणार? माझ्या वतीने जिरवली, आता कशाला युद्ध करू? किंवा इथे जे कोणी सनातन बसलेले आहेत त्या सगळ्यांना माझं असताना आव्हान आहे, आपलं भांडण चालत राहील. आपलं भांडण चालत राहील. पण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला असताना संदेश द्यायचा आहे की आमच्यामध्ये सुद्धा ताकद आहे की आम्ही मोदीचं कमांड मोडू शकतो. आणि आपल्याला हे कमांड मोडायचं कसं आहे तर मतदान देऊन, काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान देऊन, वंचितच्या उमेदवाराला मतदान देऊन आपल्याला असताना हे कमांड मोडायचं आहे. तेव्हा 15 तारखेला मतदान करत असताना एकच लक्ष आपण ठेवलं पाहिजे की आम्ही असताना मोदीचं कमांड मोडलं तर आर्मी चीफने सांगितलेलं युद्ध होणार नाही
ज्याची खुणगाठ आपण बांधली पाहिजे आणि म्हणून त्याच्यावरती आपण अंमल कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.